बीडमध्ये राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्षांची चौकशी केली जाते। संध्या सोनवणे यांची चौकशी सुरू आहे। बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कडून त्यांची चौकशी सुरू आहे। सोनवणे यांच्यासह अन्य 3 जणांची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्षांची चौकशी सुरू आहे। संध्या सोनवणे यांची आता चौकशी सुरू असून बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कडून त्यांची चौकशी केली जाते आहे। सोनवणे यांच्यासह अन्य 3 जणांची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। सीआयडीच्या वतीने संध्या सोनवणे यांची चौकशी केली जाते आहे। विकास माने आपले प्रतिनिधी या चौकशीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। विकास, राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांची आता सीआयडी चौकशी करते आहे। शुभम, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या सीआयडीचा जो तपास आहे तो वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे हिला देखील इथे चौकशीसाठी सीआयडीने बोलवल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। सध्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये मागील 3 दिवसांपासून ते 4 दिवसापासून या ठिकाणी सीआयडीच्या पथकाने तळ ठोकून बसलेले आहेत आणि या ठिकाणी जे काही संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण असेल त्याच्याशी निगडीत इतर जे काही प्रकरण असतील त्याच्याशी संबंधित जे काही ठराविक व्यक्ती असतील त्यांना या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं जात आहे। आतापर्यंत जवळपास 100हून अधिक व्यक्तींची चौकशी झाल्याची देखील माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि यात प्रामुख्याने जर पाहिलं तर आज सकाळपासूनच शहर पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 5 ते 6 जणांची देखील चौकशी झालेली आहे आणि यात प्रामुख्याने संध्या सोनवणे हिची देखील चौकशी झालेली आहे। सीआयडीचे जे काही अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। ते अधिकारी जे आहेत ते देखील या बीड जिल्ह्यामध्ये सध्या तळ ठोकून आहेत। विशेषतः बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये या संबंधित सर्व जे काही त्यांना संशयित किंवा ज्याच्याशी संबंधित व्यक्ती आहेत ते त्यांना इथे बोलवलं जात आहे। त्यांची चौकशी जी आहे ती केली जात आहे। या अगोदर जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। त्याबरोबर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेश्वर चव्हाण यांना बोलवण्यात आलं होतं। आता यानंतर जर पाहिलं तर आज साधारण सकाळपासूनच या ठिकाणी सीआयडी कडनं बऱ्याचशा लोकांना बोलवलं जात आहे। त्यात प्रामुख्याने युवती प्रदेशाध्यक्ष जे आहे संध्या सोनवणे हिचा देखील सहभाग आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतोय। महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग झाल्यानंतर तपासाला कमालीचा वेग आलाय। हत्या प्रकरणामध्ये वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओमध्ये सीआयडीच्या पथकाला 2 मोबाईल आढळून आले। या मोबाईलमध्ये सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता। तर याच मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन केल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग झाल्यानंतर तपासाला आता वेग आलेला आहे। या हत्या प्रकरणामध्ये वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओमध्ये सीआयडीच्या पथकाला 2 मोबाईल आढळले। तर या मोबाईलमध्ये सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता। तर याच मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सीआयडी वेगवान तपास करते। तर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओमध्ये सीआयडीच्या पथकाला 2 मोबाईल आढळलेले आहेत। या मोबाईलमध्ये सरपंच देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता। तर याच मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता ज्या नेत्याला हा फोन करण्यात आला तो बडा नेता कोण या संदर्भातले प्रश्न देखील आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेले जात आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल फोन आढळून आले। सीआयडीच्या वतीने आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।